हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर. आज आपण झणझणीत आणि चवदार अशी लसणाची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही चटणी जेवणाची चव तर वाढवतेच आणि बनवायला देखील खूप सोपी आहे. कधीकधी आपण चटणी बनवतो पण ती फार कोरडी होते. अशा वेळी काय करायचं यासाठी मी काही टिप्स देणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला इथे मी अर्धा कप इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपल्याला अगदी हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त भाजायचे नाहीत. इथे मी रेग्युलर घुंगरू शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते कोणत्याही प्रकारचे शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता. या एकाच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेणार आहोत. याप्रमाणे केलेली चटणी साधारण 15 दिवस आरामात पुरते. तुम्ही तर पाहताय शेंगदाण्यांवर हलके असे डाग आलेले आहेत. याच पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यावर हलके असे डाग आले की आता याच्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. साधारणपणे 20 ते 25 या सोललेल्या लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. याच पद्धतीने तुम्ही लसणाची चटणी बनवली तर ती फार कोरडी देखील होत नाही आणि फार जास्त ओलसर देखील होणार नाही. हा लसूण देखील ते शेंगदाण्यांसोबत साधारण अर्धा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लसणावर हलके डाग पडायला हवेत इतपत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. लसूण अर्धा मिनिट साधारण याच्यावर भाजून झाला की याच्यामध्ये सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं अगदी गच्च भरून घेतलेलं आहे. आपण घरी बनवलेल्या चटणीला कधी कधी कुबट वास येतो, त्याला बुरशी लागते. हे असं का होतं बरं? याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे खोबरं नीट न भाजणे. त्याच्यासाठी आपल्याला चटणी बनवताना खोबरं अतिशय व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे. खोबरं नीट न भाजल्यामुळे किंवा कधीकधी चटणी घेताना त्याच्यामध्ये जर आपण ओलसर चमचा घातला तरीही चटणी खराब होण्याची दाट शक्यता असते. यासाठी खोबरं भाजताना ते अतिशय व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. खोबरं जर नीट भाजलं गेलं नाही तर त्याला खवट वास येण्याची सुद्धा दाट शक्यता असते. यासाठी अतिशय व्यवस्थित आणि अगदी मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला हे खोबरं त्या शेंगदाण्या लसणासोबत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही तर पाहताय साधारण ब्राऊन रंग येईपर्यंत आपण खोबऱ्याचा किस भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घालून घ्यायचं आहे. हे जिरं देखील त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जिऱ्याचं प्रमाण अगदी थोडं घ्यायचं आहे कारण आपण इथे लसणाची चटणी बनवतोय, त्यामुळे जिऱ्याचा उग्रवास या चटणीमध्ये जास्तीचा चांगला नाही लागत. तुम्हाला हवं तर तुम्ही लसणाच्या अजून 4-5 पाकळ्या वाढवल्या तरीही चालतील. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. चटणीला छान खमंगपणा यावा यासाठी इथे आपण पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत. असतील तर घाला, नाही घातले तरीही चालतील. आता हे पांढरे तीळ देखील याच्यामध्ये खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत. हे सर्व एकत्र केल्यानंतर साधारणपणे अर्धा मिनिट आपल्याला हे एकत्र भाजून घ्यायचे आहेत. इथे हे पदार्थ भाजताना आपण कुठेही तेलाचा वापर अजिबात केलेला नाही. आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी खडा मीठ घालून घेतलेलं आहे. तुम्ही इथे साधं बारीक मीठ वापरलं तरीही चालेल, परंतु खडा मीठ वापरल्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते, म्हणून मी इथे खडा मिठाचा वापर केलेला आहे. मीठ घातल्यानंतर साधारणपणे अर्धा मिनिट परत हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य एकत्र भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. इथे मी पाव टीस्पून इतकी आमचूर पावडर घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. इथं मी साधारण 3 चमचे इतकं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आपल्या चटणीला छान लाल बुंद रंग येण्यासाठी इथे मी काश्मीरी मिरची पावडरचं 1 चमचा इतकं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले भाजताना मी गॅस बंदच केलेला आहे. गॅस बंद केला तरी ही कढई चांगली गरम असल्यामुळे हे मसाले छान असे भाजले जातात. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र केल्यानंतर आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवणार आहोत. इथे मी चटणी बनवण्यासाठी मिक्सरऐवजी दगडी खलबत्त्याचा वापर करणार आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ही चटणी बनवणार आहोत. या प्लेटमधील अर्ध मिश्रण मी या खलबत्त्यामध्ये घालून घेणार आहे, कारण एका वेळी हे सर्व कुटता येणार नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये देखील बनवू शकता, परंतु खलबत्त्यामध्ये कुटून केलेल्या चटणीचा स्वाद हा अतिशय छान येतो. म्हणून मी अगदी पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यामध्ये कुटूनच ही चटणी बनवणार आहे. तुम्ही इथं पाहताय कशा पद्धतीने मी ही चटणी कुटून घेत आहे. सगळ्यांच्याच घरी अगदी खलबत्ता असतोच असं नाही. यासाठी काय करायचं, तुम्ही मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि अगदी गच्च भरून ते भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये देखील तुम्ही ही चटणी बनवू शकता.
परंतु पारंपरिक पद्धतीनं बनवलेली उखळामध्ये कुटून किंवा खलबत्त्यामध्ये कुटून केलेली चटणी ह्याचा स्वाद हे मिक्सरमध्ये बनवलेल्या चटणीला अजिबात येत नाही. इथे आपली अर्धी चटणी कुटून तयार झालेली आहे. आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि काही वेळानंतर हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवायची. उरलेलं मिश्रण सुद्धा याच पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. या पद्धतीने बनवलेली चटणी अतिशय छान चविष्ट तर तयार होतेच, परंतु साधारण महिनाभर तर ती आरामात टिकते. ही तयार झालेली चटणी तुम्ही गरमागरम तांदळाची भाकरी किंवा चपातीसोबत देखील फार छान लागते. ही मी बनवलेली चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.